रस्त्याच्या कामात कोणाची किती टक्केवारी? रस्त्याच्या निकृष्ट कामास जबाबदार कोण? ठेकेदार, अधिकारी की लोकप्रतिनिधी? सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची खूपच बिकट अवस्था झाली असून रस्त्यांची झालेली बिकट अवस्था व दुरावस्थेला खरे जबाबदार कोण अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। ठेकेदाराने आपली भावनिक पोस्ट व्हायरल करीत खरंच ठेकेदार दोषी आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। कळवण तालुक्यासह महाराष्ट्रात रस्त्यांची खूपच दुरावस्था झाली असल्याने रस्त्यांच्या दुरावस्थेला फक्त ठेकेदारच जबाबदार आहेत का यामागे फार मोठे गुपित दडले असून रस्त्यांच्या दुरावस्थेला खरे जबाबदार ठेकेदार, अधिकारी की लोकप्रतिनिधी असा प्रश्न उपस्थित राहत आहे। या पोस्टद्वारे लोकप्रतिनिधी व अधिकारी तसेच कर्मचारी किती टक्के कमिशन घेतात हा हिशोब दिला असून हातात काय उरते व त्यात कसे काम करावे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। या ठेकेदारांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटले आहे की ठेकेदार म्हणून मी देशसेवेचे कर्तव्य पार पाडत आहे। माझे देशासाठी फार मोठे योगदान देण्याचे प्रयत्न चालू आहेत, परंतु एका रस्त्याच्या कामासाठी 100% माझ्या वाट्याला 20% निधी येत असतो। उर्वरित निधीमध्ये सर्वप्रथम स्थानिक आमदार 5%, डेप्युटी इंजिनियर 5%, ज्युनियर इंजिनियर 5%, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 5%, अकाउंटंट 2%, क्वालिटी चेक इंजिनियर 2%, ट्रेझरी 1%, GST 18%, रॉयल्टी 5%, मजूर सोसायटी 2%, चेअरमनचे व्याज 10%, एवढे वाटून उर्वरित 20%त आम्ही रस्ते बनवतो। सदर रस्त्याचे काम करण्या अगोदरच भांडवल लावावे लागते। काम करण्याआधी सर्वांचा हिस्सा घरपोच दिला जातो। एवढे करूनही मंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च, उद्घाटनाचा खर्च हाही ठेकेदाराच्या माथी मारला जातो। 20%त उत्कृष्ट काम करूनही जनता ठेकेदारालाच जबाबदार धरून शिव्या देतात। मी देशसेवाच करीत असून मला समजून घ्या, यात माझा काहीही दोष नाही अशी भावनिक हाक ठेकेदारांनी दिली आहे। आता जनतेनेच ठरवावे की रस्त्याच्या दुरावस्थेला ठेकेदार, अधिकारी का लोकप्रतिनिधी जबाबदार असे भावनिक आवाहन केले आहे। आता जनतेनेच ठरवावे कोणाला शिव्या द्यायच्या। मराठी केसरी न्यूज, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।